बघा रे पहिला प्रश्न. पहिला प्रश्न काय, एका त्रिकोणाचे 3 कोण अनुक्रमे 2x+10, x+5 आहेत आणि 3x+15 आहेत. तर त्रिकोण कोणत्या प्रकारचा विचारलेला आहे. तर काय करायचं, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज आपल्याला माहिती 180 असते. मग 2x+10 अधिक x+5 अधिक 3x+15 आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. चला इथं 2x आहे, इथं 3, 3 आणि 2 5, 5 ने किती आलं, 6x आलं. संख्या संख्यांची बेरीज करा, इथं 10 आणि इथं 5 15, 15 आणि 15 किती आले तुमचे 30, बरोबर आलं तुमचं 180. प्लस मध्ये इकडे जाईल तुमचं मायनस मध्ये, 6x बरोबर 180 वजा किती आलं तुमचं 30 आलं. 6x बरोबर 180 मधून 30 गेले किती आलं तुमचं 150. आता भाग द्या, 6 6 6 दोन्ही 12, राहिले किती तुमचे 3, 6 पंचे किती आलं 30 आलं. x बरोबर किती आलं तुमचं 25 आलं. 25 x ची किंमत 25 भेटली आपल्याला. आता ते तिन्ही कोण काढून घ्या. पहिला काढला 2 गुणाकारामध्ये, x ची व्हॅल्यू किती आली 25, 25 इथं पुट करा, अधिक तुमचं 10, 25 दोन्ही आले 50, 50 आणि 10 किती आलं तुमचं, 25 दोन्ही 50 आणि 10 किती आले 60 आलं. पहिला कोण झाला तो किती आला 60 चा आला. दुसरा x+5 अंशाचा, x किती आपला 25, 25 अधिक 5 बरोबर किती आलं तुमचं 30, 30 अंशाचा आला. आणि पुढचा आहे 3x, 3 गुणाकारामध्ये x ची किंमत किती आली 25 आली. 25 अधिक किती आलं तुमचं 15, 15 त्रिक आलं 75, 75 आणि 15 किती आलं तुमचं 90. म्हणजे कोण किती आले तुमचे 60 अंशाचा, 30 अंशाचा आणि 90 अंशाचा कोण आला. एक कोण 90 अंशाचा, याचा अर्थ लक्षात ठेवा, तुम्हाला विचारलं त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे. तर एक कोण जर 90 अंशाचा असेल तर तो लक्षात ठेवायचं त्रिकोण असतो तो कुठला असतो, काटकोन त्रिकोण असतो. काटकोन, या प्रश्नाचं उत्तर मिळालं आपल्याला काटकोन त्रिकोण.
चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. दुसरा क्वेश्चन. एका त्रिकोणाचे कोण अनुक्रमे x अधिक 10 2x वजा 15 आणि x अधिक 25 आहे. तर हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? तर कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? झालं का रे? बघा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. पहिला कोण आहे x अधिक 10, दुसरा आहे 2x वजा 15 आणि तिसरा आहे x अधिक 25. आणि तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 180 असते. x x ची बेरीज करा, 2 आणि इथलं एक आला 3, 3 आणि इथले किती आले? 4x 4x. हिता आहे तुमचं 10 इथं 25, 25 आणि 10 किती आले रे? 35. 35 वजा तुमचे 15 केले तर किती आले? 20 आले. 20 तुमचे अधिक आलं तुमचं 20, बरोबर आलं तुमचं 180. 4 एक तसंच ठेवलं, हा प्लस मध्ये इकडे होईल मायनस. तुमचं 180 वजा 20 केलं तर किती आलं? 160 आलं. तर भाग द्या, तर भाग देऊन टाका. 4 इंच किती आलं तुमचं? 16 आलं. 4 0 0. x ची किंमत किती भेटली आपल्याला? 40 भेटली. x ची आपल्याला किंमत 40 भेटली. प्रत्येक कोण काढून घ्या म्हणजे समजेल की हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे. पहिला आहे आपला x अधिक 10, x ची व्हॅल्यू आली 40, 40 अधिक 10 केलं तर किती आलं तुमचं? 60 आलं राजा. दुसरा आहे 2x वजा 15 आहे. 2x ची व्हॅल्यू किती आपली? 40 आहे, वजा 15 केलं. 40 दोन्ही किती आलं? 80. 80 मधून 10 गेले 70, 70 मधून तुमचे 5 गेले, किती आले? 65. 65. पुढचा आहे x, x आहे तुमचा 40, 40 आधी किती आलं तुमचं? 25. 40 वरचे किती आले? 20. 60, 60 वरचे 65 आले. 65 बरोबर आहे का? एकदा चेक करून घ्या. 40 दोन्ही किती आलं? हा इथं चुकलं. इथं किती आले? 60, 65 आलं. 40 दोन्ही आलं 80, 4 दोन्ही 8, 80. 80 वजा 10 70. हा बरोबर आहे. 65 बरोबर आहे. कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे विचारले? कोणत्या प्रकारचा त्रिकोण येईल रे? 90 पेक्षा, तिन्ही कोण 90 पेक्षा लहान आहेत. 90 पेक्षा जर लहान असतील तर लक्षात ठेवा हा झाला लघुकोण. हा काय झाला तुमचा? लघुकोण त्रिकोण आहे. लघुकोण त्रिकोण. आपल्याला विचारलं काय कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे, तर कोणत्या प्रकारचा त्रिकोण? हा लघुकोण आहे. लघुकोण, लघुकोण त्रिकोण आहे. चला क्लिअर. तिसरा प्रश्न. एका त्रिकोणाचे कोण अनुक्रमे x अधिक 15 2x अधिक 30 आणि 4x अधिक 45 अंश आहे. तर हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? तर
हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? बघा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज असते 180 अंश. पहिला कोण आहे x+15, दुसरा आहे 2x+30 आणि तिसरा आहे 4x अधिक किती 45 आणि तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. ऍडिशन करा x x जिथे x आहे इथं 2x, इथला x 3 आणि इथले किती झाले तुमचे 4, 7x झाले. अधिक संख्या बघा इथं 30 आहे, इथं 15, इथं 15 ऍड करा 45 मध्ये, 50 60 60 आणि वरचे हे तुमचे 30 किती झाले 90. 90 बरोबर 180 आला तुमचा. बरोबर करे. 2 3 7 90 इकडे गेला. 7x बरोबर 180 वजा 90. 7x बरोबर किती आलं तुमचं 90 आलं. भाग जात नाही गिरे. काय चुकलं का? 2x अधिक 30. काय तर चुकतंय रे. बघा काय चुकतंय. माप तर बरोबर आहेत. काय येते रे. चला पुढे जाऊया, काही कळ नाही. माप तर बरोबर टाकलेत. 4 5 6 आणि 7x बरोबर आहे. 45 आणि 15 50 60 70 80 90 90 बरोबर आहे. एडिशन 90 बरोबर आहे. 30 40 45 45 90 बरोबर आहे. काय आलं रे, काहीतरी चुकलं वाटतं. पुढे जाऊया बघा एकदा, तोपर्यंत पुढचा प्रश्न येतो. एका त्रिकोणाचे कोण अनुक्रमे 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 1+5 अंश, 2x वजा 10 अंश, 4x अधिक 10 अंश आहेत. तर हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? बघा पुढे चला. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज असते 180 अंश. पहिला कोण आहे x+5, 1+5, दुसरा आहे 2x वजा 10, तिसरा आहे 4x अधिक 10 बरोबर टोटल किती आलं तुमचं 180 अंश आलं. इथं 4 4 आणि 2 आले 6, 6 ने किती आलं तुमचं 7, इथं 10 10 आणि 5 15, 15 मधून 10 गेले, राहिले किती रे तुमचे 5 अधिक तुमचे 5 बरोबर आलं तुमचं 180. 7x हा प्लस मध्ये इकडे होईल तुमचा मायनस. 180 वजा किती आलं 5 आलं, राहिले तुमचे
75. 7 x भाग द्या. 7 1 7, 7 2 14. 17तून 14 गेले, राहिले 3, 7 5 35. x ची किंमत भेटली आपल्याला 25. x ची किंमत आपल्याला भेटली 25. आता प्रत्येक कोण काढून घ्या. मागा भाग घ्यायला नव्हता ना, काहीतरी चुकलं वाटते प्रश्नात, काहीतरी चुकलं असणार. पहिला कोण काढला इथं x ची किंमत 25 आली. 25 अधिक 5 केलं किती आलं, 30 अंश आला तुमचा पहिला कोण. x ची व्हॅल्यू 25 आहे. पुढचा 2 2 गुणाकारामध्ये 25 वजा 10. 25 दोन्ही 50, 50 वजा 10 किती केलं तुमचं 40. आणि पुढचा आहे 4 गुणाकारामध्ये x ची किंमत 25 अधिक तुमचे 10. 25 चोक 100, 100 आणि 10 किती आलं तुमचे 110. एक कोण तुमचा 90 पेक्षा मोठा आहे आणि बाकी दोन कोण 90 पेक्षा लहान आहेत. जर 90 पेक्षा एक कोण मोठा असेल तर त्याला आपण विशाल कोण म्हणतो. म्हणजे हा त्रिकोण जो आहे, हा त्रिकोण कुठला आहे तुमचा, विशाल कोण त्रिकोण आहे. विशाल कोण त्रिकोण आलं का, चेक करून घ्या. ह्याचं गडबड काय झाली बघा. ह्याचं काय झालं, काय झालं समजलं ना. जाऊ द्या प्रश्नाचं काय, पुढे जाऊया. पुढे घ्या, चला पुढचा प्रश्न 5वा. पुढील पर्यायात त्रिकोणाच्या बाजू दिल्या आहेत. त्रिकोणाच्या बाजू दिल्या आहेत. कोणत्या पर्यायात मापावरून त्रिकोण काढता येणार नाही. त्रिकोण काढता येणार नाही. माप घ्या. पहिलं घ्या 3.5, 4.5, 7.5 सेंटीमीटर. सेंटीमीटर मध्ये सगळी माप. पुन्हा 2.4, 3 आणि 4 सेंटीमीटर. तिसरा 5.2, 3.8, 7.2 सेंटीमीटर, सगळं सेंटीमीटर मध्ये. 4, 4.3, 3.2 आणि 7.8 सेंटीमीटर. दिलेली मापा इथे आणि दिलेल्या मापावरून कोणता तुम्हाला त्रिकोण काढता येणार नाही असं विचारलेलं आहे. बघा जुळतंय का. वैशिष्ट्य सांगितलं. मागचे 2 लेक्चर बघा. मागची दोन्ही लेक्चर लक्षण पुन्हा मी रेकॉर्ड केले, म्हणजे झाले. लाईट गेल्यानंतर पुन्हा मी ते लेक्चर घेतलेलं आहे. ते एकदा वैशिष्ट्य गुणधर्म जे आहेत ना, गुणधर्म ते एकदा बघून घ्या व्यवस्थित. त्याच्यावरती गणित सोडवायचे आपल्याला. एक गुणधर्म होता माहिती का त्रिकोणाचा, मी दिलता तुम्हाला. काय दिलता माहिती का, एक गुणधर्म होता त्रिकोणाचा. एक गुणधर्म आहे. काय गुणधर्म आहे, त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज. त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज. त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज ही सर्वात मोठ्या बाजूपेक्षा
जास्त असते, जास्त असते. म्हणजे त्रिकोणाच्या दोन बाजू घेतल्या तर त्रिकोणाच्या दोन बाजू लक्षात ठेवायचं, सगळ्यात मोठ्या बाजूपेक्षा जास्त असते बेरीज त्यांची. म्हणजे त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज करा. आता हा तुम्हाला पहिला पर्याय आहे ना, तुम्हाला पहिल्या पर्यायामध्ये काय दिसते तुम्हाला 3.5, 4.5 आणि 7.5. सगळ्यात मोठी कुठली आहे? 7.5. आता ह्या दोघांची बेरीज 3.5 आणि 4.5 ची बेरीज ही लक्षात ठेवा, ह्या ज्या मोठ्या बाजूपेक्षा लक्षात ठेवा जास्त आली पाहिजे. ऍडिशन करा, हे दोघांची जर ऍडिशन केली 3.5 आणि तुम्ही 4.5 ची जर ऍडिशन केली तर किती झाले रे? 4 आणि 3 7, 7 आणि किती आलं? 8. 7.5 पेक्षा 8 जे आले ते 7.5 पेक्षा कसं आहे? मोठं आहे. याचा अर्थ ह्या दिलेल्या मापावरून आपण त्रिकोण काढू शकतो का? तर हो, काढू शकतो. पहिला ऑप्शन बरोबर. आपल्याला विचारले काढता येणार नाहीये, काढू शकतो. कारण गुणधर्म बघा, त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज सगळ्यात मोठ्या बाजूपेक्षा लक्षात ठेवा जास्त असते. ही तर बघा मोठी बाजू कुठली तुमची? 4 आहे. त्या दोघांची ऍडिशन करा, 3, 3 आणि 2 5, 5 पॉईंट किती आलं? 4. 5.4 लक्षात ठेवा. हे 4 पेक्षा 5.4 जी बेरीज आली ही 4 पेक्षा कशी आहे रे? मोठी आहे. याचा अर्थ दिलेल्या मापावरून तुम्ही त्रिकोण काढू शकता का? हो, काढू शकता. पुढचं बघा, सगळ्यात मोठी कुठे दिसते? 7.2. आता 7.2 पेक्षा काय झालं पाहिजे? ह्या दोघांची बेरीज जास्त आली पाहिजे तर त्रिकोण काढू शकतो. 5 आणि 3 किती आले तुमचे? 8. आणि वरचे 8.8 आणि 0.2 किती झाले तुमचे? 1. 8 आणि 1 झाले तुमचे 9. 9 जास्त आहे, 7.2 पेक्षा 9 जास्त आहे. याचा अर्थ त्याच्यावरून आपण त्रिकोण काढू शकतो. हा बघा तुमचा 7.8 आहे. सगळ्यात मोठी बाजू 7.8 आहे. ह्या दोघांची बेरीज 7 पेक्षा जास्त आली पाहिजे. 7.8 पेक्षा जास्त आली तर त्रिकोण काढू शकणार तुम्ही. हा काय झाला? 4 आणि 3 7. 7 आणि वरचे किती आले? 5. 7.5 आलं. याचा अर्थ लक्षात ठेवा, 7.8 पेक्षा 7.5 कसं आलं? लहान आलं. दोघांची बेरीज 7.8 पेक्षा कशी आली पाहिजे? जास्त आली पाहिजे. आली नाही. याचा अर्थ लक्षात दिलेल्या मापावर आपण त्रिकोण काढू शकणार नाहीये. याचा अर्थ आपलं उत्तर आलं पाहिजे ऑप्शन क्रमांक 4. क्लिअर दिसतंय का रे? आवाज वगैरे क्लिअर आहे ना सगळं? ब्लर होत नाही ना? 6वा पुढील पर्यायात त्रिकोणाच्या बाजूंची मापे दिली आहेत. त्यावरून कोणत्या पर्यायातील मापावरून त्रिकोण काढता येणार नाही. 3.7, 6.8.
गुणधर्म लक्षात ठेवा, गुणधर्मावरून जायच. गुणधर्म लक्षात ठेवा, त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज सगळ्या मोठ्या बाजूपेक्षा लक्षात ठेवायचं जास्त असते. बघा मोठी कुठली आहे रे आपल्याकडे तिथं पहिल्या ऑप्शन मध्ये 7.6. दोघांची बेरीज करा. 3.8 अधिक 5.2 इकडे 7.6 दिसतंय ना. 5 आणि 3 8, 8 आणि 1 9 बरोबर आहे. 9 मोठा आहे लक्षात 7.6 पेक्षा. याचा अर्थ दिलेल्या मापावरून आपण त्रिकोण काढू शकतो का? हो काढू शकतो. पुढचं बघा किती आहे तुमचं 6.8 आहे. इकडे किती आहे तुमचं 5. 5 आणि 3 किती आले रे तुमचे 8. 8.8 आलं बरोबर का रे. 8.8 हे लक्षात ठेवा 6.8 पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ दिलेल्या आपण त्रिकोण काढू शकतो का? हो काढू शकतो. लक्षात ठेवा सगळ्यात मोठ्या बाजूपेक्षा लक्षात ठेवा राहिलेल्या बाजूंची बेरीज कशी आली पाहिजे त्या मोठ्या बाजूपेक्षा जास्त आली तर मनाचं त्रिकोण काढू शकतो आपण. हा त्रिकोणाचा गुणधर्म आहे. इथं बघा कुठे 6.1 आहे. इथं किती आलं तुमचं 4 आणि 2 6. 6 पॉईंट किती आलं तुमचं 6. याचा अर्थ 6.6 6.1 पेक्षा जास्त आहे. त्रिकोण काढू शकता का? हो काढू शकता तुमचं. अरे काय झालं? काढू शकतो. इथं सगळ्यात मोठं कुठलं आहे तुमचं 9.2 आहे. यांची बेरीज करा 4.5 आणि 4.7. 7 आणि 5 आले 12 हात चले. 7 आणि 7 किती 4 आणि 4 8 8 आणि किती आलं 9. 9.2 आलं तुमचं बरोबर आहे का रे. सेम आलं याचा अर्थ नाही काढू शकणार तुम्ही. नेहमी जास्त आली पाहिजे. ऑप्शन क्रमांक किती आला तुमचा 4 आला का चेक करून घ्या. चला 7वा क्वेश्चन. लेक्चर चालू आहे तुझा तिकडं. ठीक आहे.
झालं का रे? दोन बाजूंची बेरीज ही त्रिकोणाच्या मोठ्या बाजूपेक्षा जास्त आली पाहिजे बेरीज. 8.4 आहे. इकडे किती आले रे? 7 आणि 4 किती आले? 11. अच्छा आले 5 6 7 7 आणि 1 8. 8.1 आला. लहान आलं याचा अर्थ नाही काढू शकणार. नाही काढू शकणार. बरोबर का रे? अरे हो का? काढता येईल म्हणलंय. काढता येईल. काढता येईल असं बोललंय तिथं. काढता येईल. मापे दिली. काढता येईल म्हणले. नाही काढता येणार. मोठं कुठलाही 7.4 रे बाबा. बाकीची बेरीज करा. 8 आणि 3 किती आले तुमचे? 11. अच्छा रे 3 5 5 आणि 1 6. लहान आहे. नाही काढू शकणार. चला 8 पॉईंट मोठी बाजू 8.3 आहे. बाकी दोन बाजूंची बेरीज ही 8.3 पेक्षा जास्त आली तर त्रिकोण काढू शकणार आपण. 8 आणि 2 किती आले तुमचे? 10. अच्छा ले 4 5 5 आणि 4 9 9 आणि किती आले? 10. हो 8.3 पेक्षा 10 मोठा. याचा अर्थ ऑप्शन क्रमांक किती आला तुमचा? 3. ऑप्शन क्रमांक 3 मधील दिलेल्या माहितीवरून आपण त्रिकोण काढू शकतो. याचा अर्थ चौथा नाही काढणार. कट. जाया पुढं. 8वा क्वेश्चन. एका समभुज त्रिकोणाची परिमिती. त्रिकोणाची परिमिती. एका समभुज त्रिकोणाची परिमिती x वर्ग अधिक y अधिक 5z आहे. जर x बरोबर -2 y बरोबर -2x आणि z बरोबर 2y असेल तर त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूची लांबी काय? त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूची लांबी काय? सोडवा. टाका की त्रिकोणाची परिमिती किती आहे बाबा? परिमिती x वर्ग अधिक y अधिक 5z आहे. x ची किंमत किती आहे तुमची? -2. -2 चा वर्ग आला तुमचा. अधिक y ची किंमत किती आहे? -2x आहे. अधिक z ची किंमत किती आहे? 5. तसं z ची किंमत किती आहे तुमची? 2y आहे. 2y. बघा सोडवा चला. एक काम करा, सोपं जाऊया जरा. सोपं जाऊया. 1 मिनिट अगोदर काय करूया? x ची किंमत किती लिहून घेऊया इथं? -2 आहे.
वाय ची किंमत किती आहे रे? -2 गुणाकारामध्ये एक्स ची किंमत आहे की आपल्याकडे ते -2 घ्या इथं. वाय बरोबर वजा वजा काय झालं अधिक, बेदोन्ही किती आलं 4, वाय ची किंमत 4 भेटली आपल्याला. पुढं आहे आपलं किती झेड, झेड ची किंमत काय तुमची 2y आहे. 2 गुणाकारामध्ये वाय किती आला रे 4, 4 दोन्ही किती आलं तुमचं 8. आता टाका चला, आता परिमिती किती तुमचा एक्स वर्ग अधिक वाय अधिक 5z. एक्स एक्स किती आहे तुमचा वजा वजा 2चा वर्ग, वाय किती आहे तुमचा 4 अधिक 5 गुणाकार झेड किती आहे रे तुमचा 8. वजा 2चा वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार, -2 गुणाकारामध्ये -2 गुणाकारामध्ये वजा वजा अधिक, बेदोन्ही किती आलं 4, याचा अर्थ 4 आला -2चा वर्ग अधिक तुमचं 4 अधिक 8 पंचे किती आलं 40, 40 44 आणि 4 किती आले 48. याचा अर्थ त्रिकोणाची परिमिती जी आली, समभुज त्रिकोणाची परिमिती किती आली तुमची 48 आली. आपल्याला विचारले प्रत्येक बाजूची लांबी किती विचारले. अरे परिमिती म्हणजे काय असतं, त्रिकोणाच्या सगळ्या बाजूंची बेरीज असते. याचा अर्थ 48 ला काय करा, बाजू काढण्यासाठी 48 परिमितीला 3 न भाग द्या. 3 एके 3 राहिले, 3 संग 18. प्रत्येक बाजूची आली ना, प्रत्येक बाजू ती किती सेंटीमीटरची आली 16 सेंटीमीटर आली का चेक करून घ्या. 16 उत्तर यायला पाहिजे. जाऊया का रे पुढे. त्रिकोणाची परिमिती समभुज त्रिकोणाची परिमिती ए चा वर्ग अधिक 2b अधिक सी सेंटीमीटर आहे. जर ए बरोबर -2, बी बरोबर -2a आणि सी बरोबर 3b, तर त्रिकोणाची प्रत्येक बाजूची लांबी किती, प्रत्येक बाजूची लांबी किती.
झालं का? ए आहे, ए किती आहे रे? -2. बी आहे -2. ए किती आहे? -2. बे दोन्ही किती आलं? 4. वजा वजा झालं तुमचं अधिक. पुढे चला. सी काढून घ्या. सी बरोबर 3b. बी किती आपला? 4. 4 किती आला तुमचा? 12. आता समभुज त्रिकोणाची परिमिती किती आहे तुमचा? ए चा वर्ग अधिक 2b अधिक सी. ए आहे तुमचा -2 -2 चा वर्ग अधिक 2 गुणाकारामध्ये बी किती आहे तुमचा? 4 आहे आणि सी किती आहे तुमचा? 12. -2 चा वर्ग आला 4 तुमचा. 4 दोन्ही आलं 8 अधिक आलं 12. 8 आणि 4 12. 12 आणि 12 किती आलं? 24. समभुज त्रिकोणाची परिमिती जी आली ती परिमिती किती आली? 24 आली. परिमिती 24 आली. परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज असते. प्रत्येक बाजू विचारली 24 ला 3 भागा. 3 8 24. प्रत्येक बाजू जी आली ना, प्रत्येक बाजू आली 8 सेंटीमीटरची. आली का? चेक करून घ्या. 8 सेंटीमीटर. आलं का? जाऊया पुढे. 10. एका समभुज त्रिकोणाची परिमिती ए चा वर्ग अधिक बी 2b अधिक सी आहे. तर ए बरोबर -3 वजा आहे बरं का. बी बरोबर -2 सी बरोबर 2b. तर त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूची लांबी किती? त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूची लांबी किती? लांबी किती? ए किती आहे रे? -3. बी आहे -2. ए ची व्हॅल्यू -3 आहे. 3 दोन्ही आलं 6 वजा वजा आलं तुमचं अधिक. सी किती? सी बरोबर 2b. बी आहे आपला 6. 6 दोन्ही किती आला? 12. ए ची व्हॅल्यू मिळाली -3. बी ची व्हॅल्यू 6 आहे. सी ची व्हॅल्यू 12 आली. परिमिती किती? ए चा वर्ग अधिक 2b अधिक सी. ए किती? -3 -3 चा वर्ग अधिक 2 गुणाकारामध्ये बी आहे 6 अधिक सी किती आपला? 12 -3 चा वर्ग 3 चा वर्ग 9 आला अधिक 6 दोन्ही 12 अधिक आले तुमचे 12. 12 आणि 12 आले तुमचे 24. 24 हा 30 वरचे 3 33. 33 आलं. 33 काय मिळालं आपल्याला? परिमिती मिळाली. समभुज त्रिकोणाची परिमिती मिळाली. परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज असते. 33 ला 3 ने भागून द्या. 3 एके 3 3 एके 3. प्रत्येक बाजूची आली ना समभुज त्रिकोणाची, ती प्रत्येक बाजू किती आली तुमची? 11 सेंटीमीटरची.
आली का रे बाबा? पुढे जाऊया. 11व गणित. एका त्रिकोणाच्या कोणाचे गुणोत्तर तीनास पाचास 7 आहे. तर सर्वात मोठा कोण व सर्वात लहान कोण यामधील फरक किती? सोडो. त्रिकोणाच्या कोणाचं गुणोत्तर 3:5:7 आहे. तर सगळ्यात मोठा कोण आणि सगळ्यात लहान कोण यामधला फरक विचारला आपल्याला. आपल्याला माहित आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 180 असते. हे आपण बेसिक 2 लेक्चर मध्ये बघितले. मग 180 असते. 180 ला काय करायचं? 3 अधिक 5 अधिक किती आलं? 7 ने भागायचं. 180 छेदामध्ये 7 आणि 5 12, 12 आणि 3 किती आले? 15. 15 1 15 राहिले की 3, 15 2 30. एक भाग जो आला ना, एक भाग किती आला? 12 आला. आता प्रत्येक कोण काढून घ्या. गुणोत्तर 3:5 किती आहे? 7. 3 ला एकदा 12 ने गुणा, 5 ला एकदा 12 ने गुणा, 7 ला एकदा 12 ने गुणा. 12 त्रिक आले 36, 12 पंच आलं 60, 12 साती आलं 84. म्हणजे एक कोण 36 अंशाचा, दुसरा 60चा आणि तिसरा किती आला? 84 अंशाचा आला. विचारलंय मोठा कोण आणि लहान कोण यामधला फरक किती? मोठा कोण आपल्याकडे ती 84 आहे आणि लहान कोण किती? आपला 36 आहे. वजाबाकी करा दोघांची फक्त. हातच्या उसना घेतला 7, 14तून 6 गेले राहिले 8, 7तून 3 गेले राहिले 4. लहान कोण आणि मोठा कोण यामधला फरक जो आला तो फरक किती आला? 48. जाया पुढं. बारावा. एका त्रिकोणाच्या कोणाचे गुणोत्तर कोणाचे गुणोत्तर 3:4:5 आहे. तर सर्वात मोठा कोण व सर्वात लहान कोण यामधील कोणाचं गुणोत्तर
त्रिकोणाच्या कोणाचं गुणोत्तर 3/4 आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज असते 180 अंश. 180 भागीला गुणोत्तर किती आहे? 3 अधिक 4 अधिक 5. 180 तसंच ठेवलं. 4 आणि 3 आले 7, 7 आणि 5 आले 12. 12 एके 12. राहिले किती रे? 6. 12 25 60. एक भाग जो आला ना, एक भाग तो किती झाला? 15 आला. एक भाग 15 आला. प्रत्येक कोण काढून घ्या. कोणाचं गुणोत्तर 3/4 किती आहे? 5. 3 ला 1 15 ने गुणा, 4 ला पण 15 ने गुणा, 15 ला पण 5 ला पण 15 ने गुणा. 15 त्रिक आलं 45, 15 चोक आलं 60, इथं 45, इथं आलं 60, इथं आलं 75. एक कोण आला 45चा, दुसरा आला 60चा, तिसरा आला 75चा. विचारलंय मोठा कोण आणि लहान कोण यामधला फरक किती? मोठा कोण 75 आहे, लहान कोण 45. दोघांमधला फरक 0. 5तून 5 गेलं 0, 7तून 4 गेले 3. दोघांमधला फरक आला 30. 30 आला का चेक करून घ्या. जाऊया पुढं. पुढचा प्रश्न. एका त्रिकोणाच्या कोणाचे गुणोत्तर, एका त्रिकोणाच्या कोणाचं गुणोत्तर 2/3/4 आहे. 2/3/4 आहे. तर प्रत्येक कोणाचे माप काय? प्रत्येक कोणाचे माप काय? झालं का रे? तिन्ही कोणाचं गुणोत्तर 2/3/4 आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. एक भाग काढून घ्या. 180 ला किती भागायचं? 2 अधिक 3 अधिक किती आहे तुमचं? 4. 4 आणि 2 किती आले तुमचे? 6. 6 आणि 3 आले तुमचे 9. 9 180 ला भागा. 9 1 9, 9 2 18, 9 0 0. 20 आलं 20. 20 काय आलं रे? आपला एक भाग आला. एक भाग 20 आला. प्रत्येक कोण काढून घ्या. गुणोत्तर आहे 2/3/4. प्रत्येकाला एक भाग 20 ने इथं गुणवून घ्या. 20 दोन्ही 40 आलं. 20 त्रिक 60 आलं. 20 चोक 80 आलं. पहिला कोण 40चा, दुसरा 60चा, तिसरा 80चा आला का चेक करून घ्या. 40 60 80. जाऊया का पुढं. 14. एका त्रिकोणाच्या कोणाचे गुणोत्तर
कोनाचे गुणोत्तर. गुणोत्तर 1/2 गुणोत्तरात 1/3 गुणोत्तरात 1/6 आहे. तर सर्वात लहान कोनाचे माप काय? सर्वात लहान कोनाचे माप काय? लहान कोनाचे माप काय? कोणाचं गुणोत्तर 1/2 1/3 1/6 आहे. याला सरळ करून घ्या, सोपं करून घ्या. याचा एलसीएम काढा. एलसीएम ह्याचा एलसीएम किती येणार आहे तुमचा? 6 ला. मग 1/2 ला 6 ने गुणा, पुन्हा 1/3 ला पण 6 ने गुणा. तिघापैकी मोठी संख्या 6 आहे. 2 न पण भाग जातो, 3 न पण भाग जातो. याचा अर्थ एलसीएम 6 ला तुमचा. आणि 1/6 ला कितीने गुणा? 6. 6 ला 6 कॅन्सल. 3 एके 3, 3 दोन्ही 6, बेत्रिक 6. याचा अर्थ 3 गुणोत्तरामध्ये इथं किती राहिलं तुमचं? 2. शेवटी राहिलं 1. गुणोत्तर बनलं 3:2 गुणोत्तर किती बनलं? 3:2 हे गुणोत्तर प्रमाणे या टॉपिक मध्ये हे शिकवलेलं आहे. जर तुम्हाला अपूर्णांकामध्ये जर गुणोत्तर दिलं असेल तर त्याला सरळ कसं करायचं हे गुणोत्तर प्रमाणे या टॉपिक मध्ये शिकवलेलं आहे. ते एकदा बघून घ्या. मग आता काय करायचंय? त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज माहिती आपली 180 असते. 180 छेदामध्ये 3 अधिक 2 अधिक 1. 3 2 5, 5 1 6, 6 1 6, साइन त्रिक 18, साई 0 0. एक भाग जो आला ना, एक भाग, तो एक भाग कितीचा आला? 30 आला. आता प्रत्येक कोण काढण्यापेक्षा सर्वात लहान विचारले, गुणोत्तर सगळ्यात लहान कुठला? 1 आहे. 1 आहे याचा अर्थ एक भाग कितीचा आला? 30 चा. लहान कोण आला? 30 चा. लहान कोण 30 आला? चेक करून घ्या. झालं. चला पुढचा 15वा क्वेश्चन. एका त्रिकोणाच्या कोणाची मापे अनुक्रमे 3/1, 5/1 व 7/1 आहेत. तर प्रत्येक कोणाची मापे किती? तर प्रत्येक कोणाची मापे किती?
झालं का रे? त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 180 असते. पहिला कोण 3x आहे, दुसरा किती आहे 5x आहे, तिसरा किती आहे 7x. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. 7 आणि 5 12, 12 आणि 3 किती आले 15. 15x बरोबर 180. 15 1 15 राहिले 3, 15 दोन्ही 30. एक भाग जो आला x ची किंमत ती आली 12. प्रत्येक कोण काढायचा तर काढा ना प्रत्येक कोण. पहिला कोण 3x आहे, 3 गुणाकारामध्ये 12, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36 आलं. 5x 5 गुणाकारामध्ये 12, 12 पंचे किती आलं तुमचं 60 आलं. आणि तिसरा 7x आहे, 7 गुणाकारामध्ये 12, 12 साठी किती आलं 84. पहिला कोण 36, दुसरा 60 आणि तिसरा 84. आला का चेक करून घ्या. 36 60 84 आला का चेक करून घ्या. ठीक आहे बाबा, इथपर्यंत क्लिअर करे बाबा. राहिले बघा आपण उद्याच्याला बघूया. इथपर्यंत क्लिअर ना? ठीक आहे, राहिले बघा उद्याच्याला बघूया. ठीक आहे, थांबूया.